आपण मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी पूजा मांडून योग्य पद्धतीने दुसऱ्या दिवशी सकाळी, शुक्रवारी सकाळी उत्तर पूजा करत असतो. कारण आपण 3 गुरुवारी जे साहित्य ठेवलं होतं तर ते आपण पुढच्या गुरुवारसाठी लागतंय या हिशोबाने आपण सर्व साहित्य जपून ठेवतो. पण 4थ्या गुरुवारी उद्यापन झाल्यानंतर या साहित्याचं काय काय करायचं आहे तरच आपल्याला या पूजेचं पूर्ण फळ मिळतं. तर शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून आपण ज्या ठिकाणी पूजा मांडली आहे त्या ठिकाणी यायचं आहे. सर्वात आधी देवीसमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मीला हळदी कुंकू व्हायचं आहे. स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर मनोभावे नमस्कार करून देवीला क्षमा याचना करायची आहे की हे व्रत करत असताना माझ्या हातून काही कळत न कळत चूक झाली असेल तर मला मनापासून क्षमा कर आणि तुझी कृपादृष्टी आमच्यावर आणि आमच्या कुटुंबावर सदैव असू दे, अशी प्रार्थना माता लक्ष्मीला करायची आहे. आणि मग त्यानंतर आपण ही पूजा विसर्जित करणार आहोत. सर्वात प्रथम